नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। मध्य प्रदेश सीमेलगत असणाऱ्या उमरटी गावामध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारावर एक बनावट ग्राहक पाठवून ग्राहकाच्या मदतीने पिस्तूल खरेदी करण्यात आले। यावेळी पोलिसांनी पिस्तूल विकणाऱ्याला ताब्यात घेताना झटापट झाली। यावेळी पिस्तूल विकणाऱ्याच्या साथीदाराने हवेत गोळीबार केला आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केले। वेळीच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी यांनी मध्य प्रदेश येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली। सुटका कशी केली म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्यांच्या हाती असल्यामुळे ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला, एसपीने संपर्क केला। ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पाऊण तासात तिथं पोहोचलं, त्याच्यानंतर इकडे आणलेलं। आता मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याला आपल्या कसं म्हणायचं कारवाईमध्ये आपले जे पोलीस ठेवलेले ते हद्दीच त्यांचं आहे, म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाही, म्हणूनच त्यांच्या सहकार्याने आपल्याला बरोबर आपले कर्मचारी तिकडे गेले होते असं की त्यांच्या हद्दीत केले होते म्हणून त्यांनी अटॅक केला हो असं नाहीये। म्हणजे त्या स्पॉटवर आम्ही पण जाऊन आलो। म्हणजे नदीचं दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे। नदीच्या दक्षिण दिशेत गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं नाही असं पाहायला मिळते की खूप कारवाया होतात, पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं। मागच्या वर्षी एकूण 68 कारवाई केल्या होत्या। ही सर्व 68 कारवाईमध्ये जवळपास 100 देशी कट्टा पकडले होते। ही सर्व कारवाई उमरटी गावातल्याच आरोपींचाच होत्या आणि यावर्षी देखील म्हणता महिनाभरात आम्ही 5-6 त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास 12 आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात। आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे, म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकडे त्यांचं हद्दीत आहे। पार उमरटी म्हणतात, मध्य प्रदेश मधलं।